निशिता आणि माझी पहिली भेट जीवनसाथी थ्रू आमची झाली होती ॲक्च्युली. त्या ॲपमध्ये त्यांनी एक चांगला एक बेनिफिट दिला आहे की चॅटिंग फ्री असते. सो त्याच्या थ्रू नंबर एक्सचेंज वगैरे झाले होते आणि आम्ही डिसाईड केलं की फायनली भेटायचं आहे. ही अनोखी गाठ कोणी बांधली, एक झाले ऊन आणि सावली, जाणीवांचा पूल कोणी सांधला, ऐल तिरी पैल हाती लागला, रंगली मेहंदी नव्याने रंगली, एक झाले ऊन आणि सावली. मग भेटलो, मग बोलणं वगैरे झालं, एकमेकांची मनं जुळली, एकमेकांना आम्ही पसंत पडलो. त्यानंतर ठरवलं की ती तिच्या घरी सांगेल, मी माझ्या घरी सांगेन म्हणून. 27 मेला ती 2023ला ती घरी आली होती. मग त्यानिमित्ताने माझ्या आईबाबांनी बघितलं तिला, तर त्यांना पण ती पसंत पडली. माझ्या बड्डेच्याच दिवशी मग त्यांच्या घरी गेलो मी, त्यांनी होकार दिला. आमचा दोघांचा प्रवास मग तिथूनच सुरू झाला एकंदरीत. हे नवे का ओळखीचे वाटले, हे श्वास दोघांचे कधी स्पर्शाविनाही गुंतले, ही वाट कुठली जागली दोघातुनी जी चालली. सगळ्यात चांगली आणि क्लोज माझी बहीण आहे निशिता. आता तिच्यासाठी हाचा दिवस ना एकदम म्हणजे खूप महत्त्वाचा दिवस आहे. ही अनोखी गाठ कोणी बांधली, एक झाले ऊन आणि सावली. पहिलंच लग्न आहे मोठ्या मुलीचं, भरपूर म्हणजे आनंद आहे. तिने स्वतः केलं सर्व आणि स्वतःच्या पायावर उभी राहिलेली आहे आणि तिचा खूप आधार आहे आम्हाला. सूरज पण छान, म्हणजे स्वभावाने खूप छान आहे. माझे बहर सारे तुझे, माझे प्रहर सारे तुझे, साऱ्या क्षणांवर नाव गेले खोरले माझे तुझे.